एक सांगू तुम्हाला, पहली माँ चाहिए बाद में बच्चा, पर माँ पत्नी कब आती है, बच्चे के बिना माँ पत्नी नहीं आती. समजलं माझं सूत्र? का मराठीमध्ये सांगू? मराठीमध्ये सांगतो. तुम्हाला माँ मग कधी पदवी येते? हे आई, हे आई पदवी कधी येते? हे आई, हे आई, हे आई पदवी कधी येती माँ? जब बच्चा पैदा करती तो तुझे माँ पदवी आती है. बच्चा पैदा नहीं करते माँ कोई नहीं कहेगा. मावशी म्हणेन, चाची म्हणेन, माझी काकी म्हणेन, माझी बहीण म्हणेन, पण माँ पदवी नहीं आती. पहला बच्चा पैदा करने के माँ माँ पदवी आती है. ऐसा पहला भक्ति है, बाद में ज्ञान. पहले भक्ति है, बाद में ज्ञान है. 4 अभंग पाठ करना, एक चतुर्मास निकालना, लेकिन कीर्तनकर बनना अच्छा नहीं है. ज्ञान नहीं ठीक सकता. पैसा मिल जाएगा, पैसा मिल जाएगा, संपत्ति मिल जाएगी, लोग स्तुति करेंगे, पर आप भगवान के पास नहीं जा सकते. पर ये महाराज पैसे नहीं है कि महाराज ने संस्था, आलंदी में निकली संस्था, बच्चे को संस्कार दे रहे, इसको कहते महाराज. आपका गांव का बच्चा है, आपका गांव का बच्चा है, कितनी भूमि पवित्र है, कीर्तनकार महात्मा है, और शास्त्री भी है ना, वही शास्त्री भी है ना, मैंने पढ़ा पत्रिका में. क्या नाम है इसका? सिद्धेश्वर शास्त्री. ये भी बच्चा है सिद्धेश्वर शास्त्री, ये भी कीर्तनकार है. देखो कितनी पवित्र भूमि है. कहने का मतलब मेरा, कितनी पवित्र भूमी है सालेगाव. और दुधामध्ये साखर पडली, 14 महात्माला चौथ्याला बोलून घेतलंय. 3 कीर्तनकार, शास्त्री, मृदंगाचार्य. मृदंगाचार्य बहुत बढ़िया है, अच्छा है. आणि 14 महात्म्याला तुम्ही बोलून घेतलंय. कितना भाग्यवान है गाव माई, कितना भाग्यवान है तुम्ही. बहुत भाग्यवान आहे माझी माई. मला आनंद आहे कथा सांगणार. कथा ही माझी प्राण आहे, कथा ही माझी प्राण आहे. लक्ष द्या माई, मी कशात बोलतो? टाळी वाजून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन. बरोबर आहे. मग सगळे गाव टाळी वाजवायचे. आणि व्यास सांगा ना कथा आम्हाला. व्यास सांगत नव्हते, मौन शांत बसायचे. व्यास समाज पुढे बसला, अख्खं गाव बसले पुढं समोर. एक शाना मनुष्य उठून म्हणाला, बाबा आप ज्ञानी है, आप साधु है, महात्मा है, त्यागी है, ब्रह्म ज्ञानी है, पर आपके पास भेद है. बाबा आपके पास भेद है. व्यास ने कहा नहीं. व्यास ने कहा माझ्या मनात भेद ना ना. इधर चांभार, कुंभार, कोष्टी, मराठी, गोसाई, जाती, हिंदू कोई बसला तर मी त्याला कथा सांगतो. मग का सांगत नाही तुम्ही कथा? 1 घंटा बसलो आम्ही, सांगा कथा आम्हाला, प्रभूची कथा. नाही सांगितली. का हो? हे माझ्या माता पिता, का सांगितलं नाही सांगा ना. लक्ष द्या माझ्या. व्यास बसलेत व्यासपीठ, समाज बसला भरपूर, भयानक समाज मंडप भरला, पण व्यास कथा सांगत होते मौन. का? आणि मायो लोकांनी सांगितलं व्यास तुमच्या मनामध्ये भेद आहे. जनक आला की कथा चालू करता, आम्ही बसलो की सांगत नाही, असं का? व्यास म्हणले तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल, बसा कथा सांगतो. तुरंत जनक आहे, तुरंत जनक राजा आला आणि समोर बसले, आसन टाकलं. व्यासांना प्रणाम केला नाही. शास्त्र सांगतंय व्यास आने के बाद प्रणाम करना चाहिए. तुम्ही म्हणसाल महाराज मला करा का? मला करा ना करा, शास्त्र सांगतंय, तुम्हाला सांगायचं काम गुरुच आहे. व्यास आल्यानंतर प्रणाम करना चाहिए माँ. कोई संत है, कोई साधु है, कोई महाराज है, कोई साधु संत महात्मा है, प्रणाम करना चाहिए. चरणाला स्पर्श न कर, पण प्रणाम करना चाहिए. जनक समोर बसले माई आणि व्यासांनी कथा चालू. बघा माई, जनक समोर बसल्या बसल्या व्यासांनी कथा चालू केली. थांबा, कथा बंद करा. बघा गावाले किती ताकद आहे, कैसा श्रोता, कैसा वक्ता. थांबा बाबा, कथा बंद करा, आम्हाला सांगा. आम्ही बसल्यानंतर कथा सांगत नव्हता. जनक येऊन बसला की कथा चालू केली. बाबा काय फरक आहे? ते म्हणला कथा ऐका, शांत बसा, ऑटोमॅटिक तुम्हाला कळल. बरं ठीक आहे, शानी माणसं असतात ते म्हणले हा ठीक आहे मध्ये बोलू नका, चालू करा कथा. कथा चालू झाली. व्यास भगवंताचा अवतार आहे, माया रचली. व्यास प्रभूचा अवतार आहे, माया रचली. माई
हे माता माया काय रचली माहितीये? गावाच्या कोपऱ्याला आग लावली आणि एका माणसानं बघितलं, पळा पळा उठा उठा, आग लागली, गावाच्या कोपऱ्याला आग लागली, इजवा इजवा, संपूर्ण मंडप खाली झाला, पण जनक नाही हल्ला. बघ नाही, जनक नाही हल्ला. असं बसले ना चपटा खाली आसन लावून, गुरुदेव सांगा ना कथा आम्हाला प्रभूची. बघा जनक राजा म्हणते, गुरुदेव सांगा ना माझ्या प्रभूची कथा का बंद केली. व्यास म्हटले, थांबा जनक, थोडं थांबा. सगळं मंडप खाली झाला. माझी मुलगी घरी आहे, माझा मुलगा घरी आहे, माझी बैले घरी ती, माझं पैसे घरी आहे, माझं सोनं घरी आहे, माझ्या घराला आग लागले, पूर्ण मंडप खाली झाला. सगळे निघून गेले. माता तिथं गेला तर तिथं आग इजवून आले माघारी. थोड्या वेळानं जनकाचा वाडा जाळला आणि जनकाला सांगितलं गावल्याने, जनक ए जनक, पत्नी बाल बच्चे सगळे आग लगरी है, भागो भागो. जनक नाही ऐकलं, शांत बसले. गुरुदेव सांगा कथा, हे गुरुदेव सांगा कथा. जनक नाही हल्ला. व्यासांनी सांगितलं एवढाच फरक आहे, तुम्ही पळत पळत गेला, जनक माझा नाही हल्ला, मायामध्ये तुम्ही गुंतलाव, म्हणून तुम्ही आल्यावर कथा सांगत नाही. श्रोता पक्का पाहिजे, हे श्रोता पक्का पाहिजे. किती समाज बसला याला महत्व नाही माहीत. पण महाराज तुमच्या गावामध्ये मला हे एवढं आवडलं. आता मी 5-5, 10-10 समाज रडीतो, पण मला एवढं आवडलं की माता शांत बसून कथा श्रवण चांगली, म्हणून माझ्या वाणीचा वापर मी करतो.